Hello students, in previous lecture we have seen that is the translational motion. Okay, here we consider the rotating bar, that is the motional EMF due to the rotating bar. Here we consider the rotating bar. In a previous lecture you are considered one slit, or in that there is a translational motion of the bar, and then what is the motional EMF due to translational motion. Here we consider the what about the motional EMF due to the rotating bar. Here, see here in this diagram we are considering this one bar. Here is one bar with whose one point is a pivoted. Pivoted म्हणजे काय फिक्स केलेले आहे. We consider the one bar which is pivoted and which is placed in this uniform magnetic field P. Here this bar is placed in a uniform magnetic field P, where this uniform magnetic field is acted in the inward direction. This sign plus with a circle indicates that the magnetic field is into the paper, means that magnetic field is inward. Okay, and this bar, conducting bar, is in this uniform magnetic field whose one end is pivoted. एक एंड काय केलेला आहे, पिवोटेड आहे. whose length is L. त्याची लेंथ काय आहे, L ही आहे. बघा आता मग म्हणजे समजा हा बार म्हणजे मी ही स्केल अशी कन्सिडर करूयात जी आपल्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे, आणि आपण काय करणार आहोत तर त्याला या पद्धतीने रोटेशनल मोशन देणार आहोत. सो दिस बार इज रोटेटिंग लाईक दिस इन दिस मॅग्नेटिक फील्ड. आता आपण पहिल्या लेक्चरला ट्रान्सलेशन मोशन मध्ये काय केलेलं होतं तर ती जी प्लेट आहे ती युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केली होती, ट्रान्सलेशनल म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह केली होती. हा जो बार आहे आपण काय करणार आहोत, सर्क्युलरली रोटेट करणार आहोत, आणि मग तिथं जी रोटेशनल ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे ती बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला जर इथं ट्रान्सलेशनल मोशन असती या बारची तर आपल्याला माहित आहे की E इज इक्वल टू आपण तिथे काय घेतो तर BLV. तुम्ही ट्रान्सलेशनल मोशन मध्ये बघितलेलं आहे E इज इक्वल टू BLV, पण इथं रोटेशनल मोशन आहे. ठीक आहे, तर आपण आता काय करणार आहोत बघा, मी या कंडक्टिंग बारचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर करत आहे. हा जो बार आहे जो एका पॉइंटला फिक्स केलेला आहे त्याचा एक छोटा पार्ट कन्सिडर केलेला आहे, आणि याची जी लेंथ आहे ती आहे dr. This length is a dr. Okay, and this rod is from point, this point it is at a distance suppose r. आता बघा काय केलं मी, हा dr एवढा कन्सिडर केला. आता आपल्याला लक्षात आले की हा असा पिव्होट केलेला आहे, हा या पद्धतीने मूव्ह होते. बघा मी इथे दाखवते. समजा हा जो कंडक्टिंग बार आहे इथं मॅग्नेटिक फील्ड आहे असं आपण कन्सिडर करूयात, आणि तो पिव्होट करतोय. आता आपला हा स्मॉल एरिया डी इथे आहे, हा जो स्मॉल एरिया डी आहे तो इथे आहे. म्हणजे आता हा मी रोटेट इथपर्यंत केला. बघा इथे हा तुमचा स्मॉल एरिया आहे आणि तो रोटेट होऊन कुठपर्यंत आला, इथपर्यंत आला. आला का? दिस इज रोटेटेड like this in this direction with a constant velocity v. तिथली velocity काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता इथं v घेतलाय म्हणून मी इथे dr असं लिहिते. बघा हा जो बार आहे, हा जो आपला पूर्ण बारच रोटेट होतोय, पण त्यातला मी पोर्शन एवढा कन्सिडर केला. हा जेव्हा रोटेट होतोय तर मी हा पोर्शन dr हा इथून इथपर्यंत v या वेलोसिटीने जातोय. तर मला सांगा की इथून इथपर्यंतची जी ह्याची मोशन आहे, जर मी फक्त स्मॉल एरिया dr कन्सिडर केला तर ती स्ट्रेट लाईन आहे, किंवा ती जी मोशन आहे ती कशी आहे, ट्रान्सलेशनल मोशन आहे, होय की नाही. पूर्ण कंडक्टिंग बार कन्सिडर केला तर ती रोटेशनल मोशन येते, पण फक्त आपण एवढाच पार्ट कन्सिडर केला त्याचा तर ती काय झाली, ट्रान्सलेशनल मोशन झाली. मग मीन्स देयर इज अ स्मॉल चेंज इन द EMF if we consider this area dr, that is we write here as a dE. बघा आपण टोटल तर रॉड घेतलेला नाहीये, त्यामुळे त्या सगळ्याची EMF कन्सिडर करू शकतो का, इथली फक्त. आणि आपल्याला ट्रान्सलेशन मोशन मध्ये आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे की कशा पद्धतीने तो बार ट्रान्सलेशन मोशन मध्ये जेव्हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये येतो त्यावेळी तिथे कशा पद्धतीने तो ॲज अ कंडक्टिंग बार म्हणून ऍक्ट होतो. मीन्स लाईक अ बॅटरी हा ऍक्ट होत आहे. तिथे कसे चार्जेस फ्लो होत आहेत हे आपण
मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. म्हणजेच तिथं फ्लो ऑफ चार्जेसमुळे काय होत आहे किंवा इलेक्ट्रॉन्समुळे EMF इंड्यूस झालेली होती, होय की नाही. त्याच पद्धतीनं इथंही आपण मग ती जी तो स्मॉल एरिया dr हा कन्सिडर केलाय, त्याच्यामध्ये जी EMF प्रोड्यूस झालेली आहे ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन विदिन दिस युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज अ DE इज इक्वल टू, आता B आपण आता सांगितलं की B कसा आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो आहे तसा राहणार. आता या इक्वेशन आपण हे इक्वेशन लिहितोय. लेंथ, आता ही L जर आपण टोटल बार कन्सिडर केला असता तर ती लेंथ L आपण लक्षात घेतली असती, पण हा टोटल बार L आहे का, नाही आहे. आपण dr एवढा कन्सिडर केलेला आहे म्हणून मी हा dr घेतला. अँड व्हॉट अबाउट v इज अ लिनियर व्हेलॉसिटी. ओके, पण आता समजा ही आहे अशीच घेतली आपल्याला, पण आपल्याला फायनली काय काढायचं आहे, तर आपल्याला या टोटल कंडक्टिंग बार जेव्हा रोटेट होतो, रोटेशनल मोशन मध्ये येते, त्यावेळी आपल्याला होल EMF काढायचे आहे. त्याच्यासाठी मी ही जी व्हेलॉसिटी आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करते. तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी चा फॉर्म्युला माहित आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी रोटेशनल मोशन मध्ये आपण शिकलेलो आहोत. अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी अपॉन r रेडियस. ओके, सो द v इज इक्वल टू काय आहे आपल्याला माहिती आहे, ओमेगा r. मग तेच इक्वेशन मी इथं घेते बघा, dE इज इक्वल टू b dr into omega r. So there is a small change in of the EMF produced due to this small area dr of this whole conducting bar. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा पूर्ण बार रोटेट झाल्यानंतरची EMF म्हणजे टोटल EMF काढायची आहे. आणि जर आपल्याला टोटल EMF काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागतं, तर इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. मग आपण ह्या इक्वेशनचं इंटिग्रेशन घेऊयात. बघा, आपल्याला टोटल EMF काढायचे आहे ड्यू टू रोटेटिंग बार. सो इज इक्वल टू काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ DE. आता लिमिट कुठून घेणार आहे सांगा बघा. आपल्या बारची आता फक्त dr असं गेलेली, अशी इक्वल dr ची आपण EMF DE काढली आणि त्याचं इंटिग्रेशन घेतोय थोडक्यात, आणि मग टोटल EMF. मग असे सगळे dr जर एकत्र केले तर त्याची टोटल लेंथ काय येणार आहे, L. म्हणजे याचं EMFचं लिमिट कुठून कुठपर्यंत येणार आहे, तर 0 to L. का आलं लक्षात आलं, कारण हे आपल्या कंडक्टिंग बारची लेंथ काय आहे, L आहे, इंटू DE. सो हियर वी गेट इंटिग्रेशन ओव्हर द लिमिट 0 to L इज इक्वल टू, आता इथे बघा मी B आणि ओमेगा एकत्र घेते R आणि dr शेवटी लिहिते बघा, B ओमेगा R इंटू dr. आता मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, बदलणार काय आहे R. हा dr आपण जसा कन्सिडर करणार आहे त्याप्रमाणे R बदलणार आहे. म्हणजे व्हेरिएबल गोष्ट काय आहे इथं, तर R आहे. सो हे R फक्त काय आपण इंटिग्रेशनच्या आत ठेवूया, R इंटू dr, आणि B आणि ओमेगा काय करूयात, बाहेर काढूयात. मग बघा काय झालं, B इंटू ओमेगा इंटिग्रेशन ओव्हर 0 to L R dr. ठीक आहे. आता इंटिग्रेशन तुम्ही शिकलेला आहात मॅथ्स मध्ये. हे काय आहे, आपली इंड्युस्ड EMF E ही आहे. सो आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ द x dx काय असतं, तर इट इज द x² अपॉन 2. मग आता इंटिग्रेशन ओव्हर r dr काय येणार आहे, ते येणार आहे r²/2. देअरफॉर हियर b ओमेगा इंटू r²/2 इंटिग्रेशन ओव्हर द लिमिट 0 to L. बरोबर का. आता बघा काय करूयात, लिमिट्स पुट करूयात. मग काय येईल, E इज इक्वल टू B ओमेगा इंटू ब्रॅकेट. आता r च्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू घेणार आहोत आपण, L. देअरफॉर L² अपॉन 2 मायनस 0²/2. आता 0²/2 म्हणजे काय येणार आहे, ते 0च येणार आहे. देअरफॉर E इज इक्वल टू B ओमेगा ब्रॅकेट मध्ये काय उरलं, L² अपॉन 2 और E इज इक्वल टू, आता मी 1/2 ब्रॅकेट पुढे घेते, मग काय उरतंय, B ओमेगा L². ही काय मिळालेली आपल्याला, तर EMF induced or produced due to rotational motion, due to this rotational motion of the conducting bar. ट्रान्सलेशनल मोशन घेतली की काय मिळाली होती आपल्याला, E इज इक्वल टू B LB.
आणि जर रोटेशनल मोशन जर घेतली आपण एखाद्या कंडक्टिंग बारची तर E इज इक्वल टू काय आलं 1/2 B ओमेगा L स्क्वेअर वेअर B इज द मॅग्नेटिक फील्ड, omega is the angular velocity and the L is the length of this conductor. So today we discuss about the rotational EMF due to the rotating bar. Thank you.